श्रीमन्महागणाधिपतये नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवत्तमसां राशिनाशयति विघ्नानाम्। श्रीसरस्वत्यै नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुन्द विष्णोर्भगवन् नमस्ते। श्री श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः। कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः, द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभः। श्री श्री गुरवे नमः। हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाऊली, वरदहस्तधर मम श्री, तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी, उद्धारावे कृपाळुवा श्रीहरिराया। श्रीमद्भागवत महापुराण द्वितीय स्कंद अथ षष्ठोऽध्यायः। विराट स्वरूपाच्या विभूतींचे वर्णन। ब्रह्मदेव म्हणाले, त्याच विराट पुरुषाच्या मुखातून वाणी आणि तिची अधिष्ठात्री देवता अग्नी उत्पन्न झाला। 7 धातूंपासून गायत्री, त्रिष्ठुप, अनुष्ठुप, उष्णिक, बृहती, पंक्ती आणि जगती या 7 छंदांची उत्पत्ती झाली। रसनेंद्रिय आणि त्याची अधिष्ठात्री देवता वरुण, मनुष्य, पितर आणि देवतांना भोजन करण्यायोग्य अमृतमय अन्न, सर्व प्रकारचे रस हे सर्व विराट पुरुषाच्या जिभेपासून उत्पन्न झाले। त्याच्या नाकाच्या छिद्रांपासून प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे पंचप्राण, तसेच वायू आणि घ्राणेंद्रियांपासून अश्विनी कुमार, सर्व औषधा तसेच सर्वसाधारण व विशेष सुगंध उत्पन्न झाले। त्याचे डोळे, रूप, तेज, डोळे, स्वर्ग आणि सूर्याची जन्मभूमी होय। त्याच्या कानांपासून सर्व दिशा आणि पवित्र करणारी तीर्थे आणि श्रोत्रेंद्रियांपासून आकाश आणि शब्द यांची उत्पत्ती झाली। त्याचे शरीर तर सर्व वस्तूंचे सार तसेच सौंदर्याचा खजिनाच होय। त्याच्या त्वचेपासून सर्व यज्ञ, स्पर्श आणि वायू निघाले। त्याचे रोम उद्भिज्ज पदार्थांचे जन्मस्थान आहेत, किंवा ज्यापासून यज्ञ संपन्न होतात त्या सर्वांचे जन्मस्थान तेच होत। त्याचे केस, दाढी, मिशा आणि नखांपासून मेघ, वीज, पाषाण आणि लोखंड इत्यादी धातू तसेच भुजांपासून विश्वाचे बहुधा संरक्षण करणारे लोकपाल प्रकट झाले आहेत। त्याचे चालणे फिरणे हे भूलोक, भुवरलोक आणि स्वरलोक या तिन्ही लोकांचे आश्रयस्थान आहे। सर्व इच्छांची पूर्तता करणाऱ्या त्याचे चरणकमल जे मिळाले आहे त्याचे रक्षण करतात आणि भयाला पिटावून लावतात। विराट पुरुषाचे लिंग हे पाणी, वीर्य, सृष्टी, मेघ आणि प्रजापती यांचा आधार आहे। तसेच ज्याचे जननेंद्रिय, प्रजनन आणि आनंदाचा उगम आहे। नारदा, विराट पुरुषाचे गुद हे इंद्रिय, यम, मित्र, मलत्याग यांचे, तर गुदद्वार हिंसा, निरुती, मृत्यू आणि नरकाचे उत्पत्ती स्थान आहे। त्याच्या पाठीपासून पराजय, अधर्म आणि अज्ञान, तर नाड्यांपासून नद, नदी तसेच हाडांपासून पर्वत निर्माण झाले आहेत। त्याच्या पोटात मूळ, प्रकृती, रस नावाचा धातू, समुद्र, समस्त प्राणी आणि त्यांचा मृत्यू यांचा समावेश आहे। त्याचे हृदय ही मनाची जन्मभूमी होय। नारदा, मी, तू, धर्म, सनकादी, शंकर, विज्ञान आणि अंतःकरण हे सर्व त्याच्या चित्ताचे आश्रित आहेत। मी, तू हे तुझे ज्येष्ठ बंधू सनकादी, शंकर, देवता, दैत्य, मनुष्य, नाग, पक्षी, मृग, सरपटणारे प्राणी, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, भूत, प्रेत, सर्प, पशु, पितर, सिद्ध, विद्याधर, चारण, वृक्ष, आकाश, पाणी आणि जमिनीवर राहणारे नाना प्रकारचे अनेक जीव, ग्रह, नक्षत्रे, धूमकेतू, तारे, वीज आणि मेघ हे सर्व काही विराट पुरुषच आहेत। हे संपूर्ण विश्व जे होते, जे आहे व जे असेल सर्वांना त्यानेच वेढले आहे। इतकेच काय, पण त्याच्यामध्ये हे विश्व केवळ वीतभरच आहे।
जसा सूर्य आपले मंडल प्रकाशित करून आपल्या बाहेरही प्रकाश पसरवितो, त्याचप्रमाणे पुराण पुरुष परमात्मासुद्धा विराट शरीराला प्रकाशित करून त्याच्या आतबाहेर सर्वत्र प्रकाशित होतो. मुनिवरा, मनुष्याची क्रिया आणि संकल्पाने जे काही निर्माण होते त्याच्या पलीकडे परमात्मा आहे. तोच अमृत तसेच मोक्षाचा स्वामी आहे. म्हणूनच कोणीही त्याचा हा महिमा जाणू शकत नाही. संपूर्ण लोक भगवंतांचे अंशमात्र आहेत. तसेच त्यांच्या अंशमात्र लोकात सर्व प्राणी निवास करतात. भूलोक, भुवरलोक आणि स्वरलोक यांच्यावर महरलोक आहे. त्याच्याही वर जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक आहे. तेथे क्रमशः अमृत, क्षेम आणि अभय यांचा नित्य निवास आहे. जन, तप आणि सत्य या 3 लोकात अनुक्रमे ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्यास आश्रमातील लोक निवास करतात. दीर्घकाळपर्यंत ज्यांनी ब्रह्मचर्य पाळलेले नाही असे गृहस्थलोक, भूलोक, भुवरलोक आणि स्वरलोक येथेच निवास करतात. मनुष्य भोग मिळवून देणारा अविद्यारूप कर्ममार्ग किंवा मोक्ष प्राप्त करून देणारा विद्यारूप उपासना मार्ग यापैकी एकावरून वाटचाल करतो. परंतु दोन्हींचेही आधार पुरुषोत्तम भगवानच आहे. ज्याप्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी सर्वांना प्रकाशित करूनही स्वतः सर्वांपासून अलिप्त आहे, तसेच ज्या परमात्म्यापासून हे ब्रह्मांड, पंचमहाभूते, 11 इंद्रिये आणि गुणांनी युक्त अशी विराटाची उत्पत्ती झाली आहे, ते प्रभूसुद्धा या सर्व वस्तूंमध्ये आणि त्यांच्या रूपाने राहूनसुद्धा त्यांच्यापासून सर्वतोपरी अलिप्त आहेत. ज्यावेळी या विराट पुरुषांच्या नाभी कमलापासून माझा जन्म झाला, त्यावेळी या पुरुषाच्या अंगाव्यतिरिक्त मला कोणतीही यज्ञ सामुग्री मिळाली नाही. त्यावेळी मी त्याच्या अंगामधूनच यज्ञाचा पशु, स्तंभ, कुश ही यज्ञभूमी आणि यज्ञाला उत्तम अशा काळाची कल्पना केली. हे ऋषी श्रेष्ठा, या यज्ञासाठी आवश्यक पात्रादी वस्तू जव, तांदूळ, अशी धान्ये, तूप आदी स्निग्ध पदार्थ, 6 रस, लोखंड, माती, पाणी, रूक, यजू, साम, चातुर्होत्र, यज्ञांची नावे, मंत्र, दक्षिणा, व्रते, देवतांची नावे, कल्पसूत्रे, संकल्पतंत्र, गती, मती, श्रद्धा, प्रायश्चित्त आणि समर्पण अशी सर्व यज्ञ सामग्री मी विराट पुरुषाच्या अंगापासूनच एकत्रित केली. अशा प्रकारे विराट पुरुषाच्या अंगापासूनच ही सर्व सामग्री गोळा करून तिने त्या यज्ञस्वरूप परमात्म्याचे यज्ञानेच पूजन केले. त्यानंतर तुझे भाऊ असलेल्या या 9 प्रजापतींनी आपले चित्त पूर्णपणे एकाग्र करून विराट आणि अंतर्यामी रूपाने असलेल्या त्या पुरुषाची आराधना केली. नंतर वेळोवेळी मनु, ऋषी, पितर, देवता, दैत्य आणि मनुष्यांनी यज्ञाने भगवंतांची आराधना केली. हे संपूर्ण विश्व त्या भगवान नारायणातच स्थिर आहे, जे स्वतः गुणरहित आहेत, परंतु सृष्टीच्या प्रारंभी मायेच्या साह्याने पुष्कळ गुण ग्रहण करतात. त्याच्याच प्रेरणेने मी या विश्वाची रचना करतो. त्यांच्याच अधीन राहून रुद्र याचा संहार करतो आणि सत्व, रज, तमरूप 3 शक्ती धारण करणारे ते स्वतः विष्णुरूपाने याचे पालन करतात. पुत्रा, तू जे विचारले होतेस त्याचे उत्तर मी तुला दिले. भाव किंवा अभाव, कार्य किंवा कारण या रूपात भगवंतांपासून वेगळी अशी कोणतीच वस्तू नाही. प्रिय नारदा, भक्तियुक्त अंतःकरणाने भगवंतांच्या स्मरणात नेहमी मी मग्न असतो. म्हणून माझी वाणी कधी असत्य होत नाही, माझे मन कधीही असत्य संकल्प करत नाही आणि माझी इंद्रिये कधीही कुमार्गाने जात नाहीत. मी वेदमूर्ती आहे, माझे जीवन तपस्यामय आहे. मोठमोठे प्रजापती मला वंदन करतात आणि मी त्यांचा स्वामी आहे. मी मोठ्या निष्ठेने योगाचेही अनुष्ठान केले, परंतु मी माझेच मूळ कारण असलेल्या परमात्म्याच्या स्वरूपाला जाणू शकलो नाही. मी परम मंगलमय आणि शरण आलेल्या भक्तांना जन्ममृत्यूपासून सोडविणाऱ्या परमकल्याण स्वरूप अशा भगवंतांच्या चरणांनाच नमस्कार करतो. जसे आकाश आपला अंत जाणत नाही, तसेच भगवंत आपल्या महिम्याचा विस्तार जाणत नाहीत. अशा स्थितीत दुसऱ्या कोणाला त्याचा अंत कसा लागेल? मी, माझे पुत्र तुम्ही आणि भगवान शंकरसुद्धा त्यांचे सत्यस्वरूप जाणत नाहीत, तर दुसरे देव त्यांना कसे जाणवू शकतील? त्यांच्या मायेने मोहित झालेले आम्ही त्यांनी निर्मिलेल्या या जगाची आपापल्या बुद्धीप्रमाणे कल्पना करतो. आम्ही केवळ त्यांच्या अवतारांच्या लीलांचे गायन करीत राहतो, पण त्यांचे तत्त्व जाणत नाही. त्या भगवंतांना मी नमस्कार करतो. ते अजन्मा तसेच पुरुषोत्तम आहेत. प्रत्येक कल्पामध्ये ते स्वतः आपल्यातच स्वतःला निर्माण करतात, त्याचे रक्षण करतात आणि त्याचा संहार करतात. ते मायेने रहित असे केवळ ज्ञानस्वरूप आहेत आणि अंतरात्म्याच्या रूपाने राहिले आहेत. ते 3ही कालांमध्ये सत्य आणि परिपूर्ण आहेत. त्यांना ना आदी ना अंत. ते 3ही गुणांनी रहित, सनातन तसेच अद्वितीय आहेत. नारदा,
महात्मे लोक ज्यावेळी आपले अंतःकरण, इंद्रिये आणि शरीराला पूर्ण शांत करतात त्यावेळी त्यांना त्यांचा साक्षात्कार होतो. परंतु जेव्हा कुतर्कांच्या पडद्यात त्यांना झाकले जाते तेव्हा त्यांचे दर्शन होत नाही. परमात्म्याचा पहिला अवतार विराट पुरुष आहे. त्याखेरीज काल, स्वभाव, कार्यकारणात्मक प्रकृती, मत, तत्व, पंचमहाभूते, अहंकार, 3 गुण, इंद्रिये, ब्रह्मांड, शरीर, वैराज, स्थावर आणि जंगम जीव ही सर्व त्या अनंत भगवंतांचीच रूपे आहेत. मी, शंकर, विष्णू, दक्ष आदी प्रजापती, तू आणि तुझ्यासारखे अन्य भक्तजन, स्वर्गलोकाचे रक्षक, पक्षांचे राजे, मनुष्यलोकांचे राजे, पाताळलोकांचे राजे, गंधर्व, विद्याधर आणि चारण यांचे आणि नायक, यक्ष, राक्षस, साप आणि नागांचे स्वामी, महर्षी, पितृपती, दैत्येंद्र, सिद्धेश्वर, दानवराज, शिवाय प्रेतपिशाच, भूत, कुष्मांड, जलजंतू, पशुपक्ष्यांचे राजे यांखेरीज संसारातील जितक्या वस्तू ऐश्वर्य, तेज, इंद्रियबल, मनोबल, शरीरबल किंवा क्षमा यांनी युक्त आहेत किंवा जे काही विशेष सौंदर्य, लज्जा, वैभव आणि विभूतींनी युक्त आहेत, तसेच जितक्या काही वस्तू अद्भुत वर्णाच्या रूपवान किंवा रूपरहित आहेत, हे सर्व परमतत्वमय असे भगवत स्वरूपच आहे. नारदा, याशिवाय परमपुरुष परमात्म्याचे जे मुख्य लीलावतार शास्त्रांत वर्णिले आहे त्या सर्वांचे मी क्रमशः वर्णन करतो. त्यांची चरित्रे ऐकण्यास मोठी मधुर आणि श्रवणेंद्रियांचे दोष दूर करणारी आहे. तू लक्षपूर्वक त्यांचा आस्वाद घे. अध्याय 6 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया द्वितीय स्कंदे षष्ठोऽध्यायः. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तु ते. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे. भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यथा प्रभो. नामसंकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परम्. श्रीकृष्णार्पणमस्तु. कशालादिला जन्मतेहि कळेना करावे परिकायतेहि सुचेना. जावो न जीवन परिमाझे वाया क्षमा कर श्री सद्गुरुराया. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पितमस्तु. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु.